या वयात दुसरं काय बघायला लागतं काय? किती झाडा भारी कुठलाही माणूस असो, मला एक जण लई खवळला माणूस, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं धन मिळायचं. भावानी बहिणीला लाट मारलेली. आणि इथलं हे पांडवकालीन मंदिर खाली येताना फाटकी, वर जायला काय नाही. किती मोठे हात पण गायब झाले. खाली उतरणे ही सगळ्यात मोठी कला आहे. पण इंजिनियरला पण हे करताना ना, बाकी आपल्यातले काही मूर्ख लोक असतात. रनर आगीनी वर चढत आहे. तुम्हाला वाटतंय खूप जवळ असेल, तसं नाही. आर्यामध्ये मी पोहू शकते याच्यात. आणि याच्यावरतीच ते मंदिर आहे. आता आम्ही आलो ते ढोकेश्वरच्या एका प्रसिद्ध मंदिराच्या इथे. आता कुठलं मंदिर आहे ते तुम्हाला टायटलमधनं कळालं पण असेल, पण एकदम जुनं मंदिर आहे. आणि समोर बघा, हे बघा, हा आहे डोंगर आणि याच्यावरतीच ते मंदिर आहे. कसलं मंदिर आहे ओमकार? ओमकार कसलं मंदिर आहे? महादेवाचं. शंकराची पिंड वगैरे. हा का? त्यात आपण बघायला जाणारच आहोत. आणि बघा इथं नजारा बघा, इकडे इकडे सर्व आमच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. आणि डोंगरावरती अर्ध्यापर्यंत आलोय आम्ही. अर्ध्यावरती आलोय म्हणजे अर्ध्यापर्यंत पण नाही आलोय, बरंच आहे वरती चढायचं. तर बघूया, चढायला सुरुवात करूया. आणि चढत चढत मस्तपैकी महादेवाच्या मंदिरात जाऊया. आणि खूप जुनं मंदिर आहे सांगितलंय. तर मंदिराचं दर्शन म्हणजे मंदिर पण बघूया, वर डोंगरावर जाऊन मस्तपैकी असा आपला ट्रेक पण करूया. आणि पांडवकालीन मंदिर असं म्हणतोय ओमकार, त्याला माहिती आहे. एकदम पांडवकालीन मंदिर आहे, खूप जुनं. लावलेलं आहेत का? ओके, चला. अशा पायऱ्या आहेत, जुन्या दगडी पायऱ्या. तिकडे आर्या ऑलरेडी गेटवर पोहोचली आहे, पण तो मेन गेट नाही आहे. तिथून बराच वर जायचं आहे आपल्याला. बघा हा गेट आहे. आणि बघा ही दगडी भिंत आहे बाजूलाच. आणि हा गेट आहे, हे बघा दोन्ही साईडला. म्हणजे तुम्ही म्हणा प्रवेशद्वार आहे मंदिराच्या इकडेच. हे बघा वरती. हेच आहे का? हेच आहे का? अरे लय पायऱ्या, लय पायऱ्या. दमणार तर खऱ्या पायऱ्या आहेत ना. आपला महिला मंडळ पण वरती पोहोचलेलं आहे. हे बघा, आणि जास्त पायऱ्या नाहीत. म्हणजे आमची गाडी जिथपर्यंत आली ना, तिथून जास्त पायऱ्या नाहीत. तेव्हा खाली दिसतात तुम्हाला गाड्या. आणि बघा इकडे विहीर आहे, छोटीशी विहीर पण नाही, टाका ना. हे बघा हे टाका आहे बघा. आणि बघा इथे ओंकार हे पायावर पाणी घेण्यासाठी पाणी काढतो ओंकार. आणि बघा सगळे झालेत आपले. आणि बघा पाणी किती क्लीन आहे. तुम्हाला किती क्लीन दिसतंय माहित नाही, पण तळ दिसतंय आणि खोल आहे, स्वच्छ आहे एकदम तळ दिसतो. आणि हे कसं आहे, हे खोल नाही. आर्यामध्ये मी पोहू शकते, याच्यात पोहू शकते का? हा, उभं राहू शकतेस? एवढं नाही, तुझ्यापेक्षा का माझ्यापेक्षा खोल आहे ते. तुला दिसत नाहीये ते, तसं तुला वाटतंय. ते पाणी खूप खोल आहे. हा, 10-12 फूट. म्हणजे मी फक्त 6 फूट आहे, माझ्या डबल आहे पाणी ते. आर्याचं जरा कन्फ्युजन झालं. तिला वाटलं मी आरामात उभी राहीन, तळ दिसतो तर. कारण तसं नाही, कारण आपल्या विहीरमध्ये तळ दिसत नाही ना. आणि हे तुम्ही बघितलं ना, गडांवरती गेलो ना आपण की अशा टाका असतात, म्हणजे पाण्याच्या टाकी. ते टाकी निसर्गाने बनवली टाकी म्हणा तुम्ही, अशी आहे. तर काय तुम्ही नक्की सांगा. आणि किती भारी आहे बघा. आणि बघा हे पूर्ण असा दगड आहे. हा पूर्ण एक दगड आहे, दिसतोय का तुम्हाला? हा पूर्ण दगड आहे. आणि ह्या दगडामध्ये आता तुम्ही तर बघितली पाण्याची टाकी, टाका. आणि असंच मंदिर आहे पुढे, ते मंदिर पण बघूया आपण. त्याच टाकातनं पाणी काढलंय आणि अशा हातपाय धुतले जातात. म्हणजे आपल्याला देवळात जायचं ना, देवळाच्या आधी अंगावर पाणी घेणे. बघा आर्या एकदम स्वच्छ आणि क्लीन झालेली आहे. काय आर्या? हे बाल्डी बघा केवढी आहे. छोट्या बाल्डीतनं पाणी काढायचं मस्तपैकी. घ्या काढलो साहेब. हा हे बघा.
आणि तो बघा ओमकार कुठे चढलाय बघा. चढताना तुम्ही बघितलं नाही. हा बघा ओमकार वर चढलाय. आणि अथर्व पण प्रयत्न करतोय. अथर्वचा प्रयत्न चालू आहे. हिरकणी उतरलेली ना. नाही आपण रिव्हर्स मध्ये टाकू हा व्हिडिओ. बघा हाडवळे वहिनी पण ट्राय करते. तशा या बांडे वहिनी पण गेल्यात नाही का तुम्ही? हो या पण गेल्यात वरती. आणि हाडवळे वहिनींचा प्रयत्न रणरागिनी वर चढत आहे. बघा या हाडवळे वहिनी आता वर जाऊन परत खाली येते. हा वर पर्यंत जाऊन आले आणि परत खाली येते. आता हाडवळे वहिनी जरा दमले आहेत. नंतर सांगतील आपल्याला काय आहे ते वरती. बघा आता आर्या पण निघाले वरती. तुम्हाला वाटतंय खूप जवळ असेल हे, तसं नाहीये. बघा अवघड आहे. आता आरोळे पण प्रयत्न करतायत आणि आर्या पोचली वरती ते बघा. आणि आता त्याने वरनं ओमकारने रशी वगैरे काय टाकलेली नाही. तुम्हाला वाटेल ओमकार पहिली जाऊन रशी टाकली आहे खाली. सगळे गिर्यारोहक बनलेत. अरे शाबास. आरोळे पण गेले. वरती आलोय. टेन्शन घेऊ नको. नाही जमणार. नाचता येणं अंगण वाकडे जीन्स मध्ये जमणार नाही. अहो असं म्हणायचं हो. चढले हो उतरतायत ते आता. आता बाबर वहिनी निघाल्यात वरती शीताचं शिणाने बघायला. तिथून पाणी काढायला होतं. हो हळू. बरोबर. नाही रे मला फिरते. नाही मला फिरते. मला 2 पायऱ्या चढल्या की मला कसं तरी झालं. अहो जाणार वरती. आता अर्ध्या गेल्यात. आता वरती सोपच आहे. या 2 पायरीला अर्धा म्हणतात तुम्ही. वरती झालं अजून वरती घेतलं. मग मी तर पाहू गेलेली. नाही मला तर उतरायला भीती वाटायला लागली. आपलं डोळं फिरतं त्याच्यामुळे आपलं नाही बॅलन्सिंग नाही राहिलं तो उगाच कुठं. हो मग डायरेक्ट जाणार की आपल्याला नाही असं नको. बस तेवढंच आपली हद्द तेवढीच. हे बघा हे सगळे खाली उभे आहेत. ते माझं शूट करतायत. मी त्यांची शूटिंग करतो. ते घालून माझी शूटिंग करतायत. आणि मित्र साहेब आपली ट्राय करतायत. बाकी याच्यातले हाडोळे वहिनी वर येऊन खाली गेलेत परत. आणि किती उंचावर आहे बघा. वाटेल तुम्हाला बरंच उंचावर आहे. आणि इकडे बघा काय वरती तर हे बघा हे इकडे पण एक छोटीशी गुहा म्हणा तुम्ही किंवा काय म्हणता तसं म्हणा. छोटीशी रूम. आणि हे सर्व पांडवकालीन आहे. आणि म्हणतात की पांडवांनी बनवलेलं आहे. हे सर्व पांडवांनी बनवलेलं आहे. हे बघा हा हे बघा हे तुम्हाला दिसतंय. हे आता ह्या जर मूर्त्या तुम्ही बघितल्या ना त्या दगडावाल्या तर खूप जुन्या आहेत. त्या दगडात कोरलेल्या आहेत त्या प्रॉपर. हे बघा इकडे सगळं दगडात कोरलेलं आहे. आता ह्या ज्या आहेत ते हे सरस्वती लक्ष्मी माता जे पण आहेत ना ह्या तुझ्या आता आपण ठेवलेल्या आहेत कोणीतरी या भाविकांनी. पण ह्या ज्या बाकीचं जुनं आहे हे सगळं जुनंच आहे एकदम. म्हणजे दगडात कोरलेलं आहे प्रॉपर. बाकी आपल्यातले काही मूर्ख लोक असतात जे असे काहीतरी नको ते कांड करतात. असं कधी करू नका तुम्ही. हा नाही आता नाव माझं लिहिलंय पण ते मी नाही लिहिलेलं. लक्षात घ्या. ना तर म्हणाल काय तू सांगतोस आणि तुझं नाव आहे. बाकी बघा इकडे हे बघा इकडे आणि इकडे बघताय दगडांमध्ये ना या रूम मध्ये हे बघा इकडे छोटस असं हे बघा रूम आहे. म्हणजे किती कलाकुसर आहे लोकांची आहे ना. आपण विचार पण करू शकत नाही. बेडरूम हा आपण म्हणतो बेडरूम म्हणून पण ते त्यावेळेचं काय असेल आता ते असं सांगितलं की बाथरूम आहे म्हणजे आंघोळीसाठी वगैरे वापरलं जायचं. हा हे बघा. आणि इथून जायचं यायचं बघा केवढासा रस्ता आहे. हे बघा आता झाला की जुनं आहे ते माहिती नाही मला.
जे असेल ते इथल्या लोकांना माहिती असेल. बाकी ही रूम आहे बघा. हा हे बघा इकडे काय म्हणता म्हणजे सांगू शकत नाही पण साप बी पण येऊन बसत हो साप बी पण येऊन बसत असतील. त्यामुळे इकडे जरा सांभाळून येत जा. असं कुठे येत असाल ना अशा ठिकाणी अंधारच्या ठिकाणी सांगता येत नाही कुठल्या गोष्टीचं. आणि बघा इथे पण आहे रूम. विषारी साप हे उंदरांनी वगैरे हे सर्व उंदर पक्षी असतात ना म्हणून तो वास सगळे पक्षी इथे राहतात त्यामुळे वास मारतात. रात्रीचा हा कोणता वास. काय लोक घाण करायला ना माझ्या बघितलं. आणि इकडे बघा हे बघा इकडे पण एक खोली आहे. हे बघा एकदम हा हे बघा इकडे पण एक खोली आहे बघा केवढी आतमध्ये आहे बघा. तुम्हाला अंदाज येईल कसं कशा प्रकारे हे ना स्ट्रक्चर आहे ना आपण इमॅजिन पण नाही करू शकत. आता ते इंजिनियर पण नाही करू शकत. आता क्वालिफाईड इंजिनियरला पण हे करताना ना नाकी नव्हे शकता. आणि हे बघा आपण उभे आहे ना इथून खालच्या साईडला भुयारी मार्गात आहे. म्हणजे कोणाला समजणार नाही पटकन आल्यावर की काय आहे ते. एकदम गुप्त खोली. याच्यावर एखादा दगड वगैरे ठेवला तर कळणार पण नाही खाली काय आहे की नाही. आम्ही विचार करतो जायचं का पण खाली काय असू शकतं याचा काय अंदाज नाही आपल्याला. आणि बाकी साफसफाई तर नसणारच आहे म्हणा. बाकी आपल्याकडे घाण करणारे कमी नाहीत. घाण आहे हे बघा हे गुटखा विमल बाकी तर काय सगळे लैला मजनूच आहेत इकडे नावं लिहिणारे सगळे. मूर्खपणाची लक्षणं आहेत ऍक्च्युली. हा कोण संतोष आहे ना याला जरा टॅग करा. सगळीकडे नाव लिहिले त्याने संतोष. हा ते काय बघा सुभाष. हे असं करू नका कृपा करून असं काय करू नका. चला अशा प्रकारे आता वरची खोली बघून झाली आणि खाली आता मंदिरात जाऊया. आणि किती जुनं स्ट्रक्चर आहे इमॅजिन पण नाही करू शकत. चला आता मंदिरात दर्शन घेऊ. आता खाली उतरणे ही सगळ्यात मोठी कला आहे. खाली उतरणे चढलो तर आम्ही मेहनत करून. आरोळे साहेब पण चढले आहेत. आर्या आहे. हो हळू या. हे ते इकडे तोंड करून उतरतात. असं नाही तिकडे तोंड करा ना. सांगू नका सगळ्यांनी. हात कुठे विचारतात हात कुठे माझा किती पोटी हात पण गायब झाले. जा थोडा वरती जा. नाही पडत नाही ते येणार आले आता जजमेंट आले. ओमच्या डोक्याला धरा. लपडच मोठं कुठं पाय टाकायचा कळे ना. ते कसं आपण पहिल्यांदा चढलोय ना. आता पाठी फिरून ये पाठी फिरून ये. हा त्या अथर्वला पकडलं त्याच्या पायाला घाम आलाय. घाम आलाय होता. अरे ते ओम तर हातात बी हात देणार नाही. अरे उलटी हो अशी घे उचलून त्याला तिथूनच. भीती वाटते माहिती का खाली येताना फाटली वर जायला नाही काय पकडतो नाही आता उलटच उतराय पाहिजे. स्वीटचा उतरला का तो खालीच गेला. तो तू बघू नको. अरे इकडे तिकडे बघ जरा. या हळू ये. इकडे घे तेव्हा तिकडे दगड आहे. हात सोडून खाली इकडे दगड पकड खालच्या दगडात आणि वरचे दोन्ही हात दे सोडून. आता या दगडांना असं धर. तुम्ही खाली आले ना तुम्ही सुटले का बघा इकडे छोटा खड्डा आहे त्याच्यामध्ये. ओके ओके ओके
तेवढे स्टेप थोडेसे उंच आहे ना ती स्टेप जरा अशी म्हणजे येऊ द्या आता पडली तरी काय काळजी नाही. आता थोडस काय आलोच आता आपण भीती वाटते सीताफळाचं. आणि बघा हे आता बाबा सांगत होते आम्ही मुंबईवरून की श्रावण महिन्यात इथे खूप पूजा असतात, खूप ना, भांडे 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 हा येते. म्हणजे रोज कितीतरी पूजा असतात ना, रोज श्रावण महिन्यात भरपूर लोक येतात श्रावण महिन्यात. आणि महाशिवरात्रीला 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 बी भरपूर गर्दी असते. हे मंदिराच्या पूजा बिजा लय करतात. हा हा. आणि हे मंदिर कधीपासून आहे? हे 5000 वर्ष झाले पांडवकालीन मंदिर आहे. पांडवांनी बांधलेलं मंदिर. हा हा पांडव ज्यावेळेस अज्ञातवास हा म्हणजे रात्री फिरणं आहे हा बरं का. हा आणि दिवसा असं गुफेत जाऊन राहणे त्याला अज्ञातवास म्हणतात. हा हा. कौरवाला ते दिसले नाही ना पाहिजे. तुम्हाला जर दिसले तर तुम्ही जाऊन त्यांना सांगू शकता. हम्म. त्यामुळं ते रात्रीचे करायचे आणि दिवसा असं गुफेत जाऊन राहायचे. पांडव ज्या मार्गे ज्यावेळेस नाशिकला गेले त्यावेळेस त्यांनी हे मंदिर कोरलेले. ही पिंडेची कशी आहे? स्वयंभू आहे. स्वयंभू म्हणजे भगवंतांनी निर्माण केले. 2 नंदी कुठून असतात भाऊ? इथे 2 नंदी. पलीकडला नंदी आहे ना मोठा, तो सत्ययुगापर्यंत तुम्हाला स्वामीची नाणी द्यायचा. कोणी येऊ इथं भगवंतापर्यंत हात जोडले का पाठीमागून जायचं. काय लागेल तेवढे घ्यायचं. त्याला बंधन नव्हते. फक्त समजा तुम्ही खर्च केले आणि उरले काही घरी नाही न्यायचे. इथं आणून कलियुगाच्या सुरुवातीला एका बाईला मोह झाला. त्या बाईने एवढ्या मोहऱ्या घेतल्या आणि चालले टाकळी आणि डोकी. ते डोकीजवळ पुढे टाकायचं पिशवर. ते जी शिव असते ना त्या शिवाच्या बाहेर नाही जाऊन दिलं. त्या बाईक झाली शिळ तयार. 2.5 फूट उंचीची शिळ झाली. नेलेले पैसे तिथे गारा झाल्या. इथं सुद्धा तुम्हाला गारा दिसते ना आता भाऊ. पाठीमागं तुम्ही पाहिले का तुम्हाला गारा दिसते. बघा यांनी आपल्याला खूप छानपैकी अशी माहिती दिली आहे. हे आपल्याला कोणी सांगितलंच नसतं. आपण थोडीफार तुटक फुटक माहिती घेऊन याच्याबद्दल सांगितलं असतं, पण यांनी खूप छान म्हणजे डिटेल माहिती दिली एकदम. आणि त्यांनी जी माहिती दिली ना तेच आता आपण देवस्थानात जाऊन बघूया ते सर्व आहे का कसं काय ते. हा हे बघा हे दिसतं तुम्हाला, हे पाठीमागे हे मंदिर महादेवाचं मंदिर आहे. आणि इथलं हे पांडवकालीन मंदिर. पांडव तेव्हा इथे राहायचे ते मला तर सांगितलंच त्यांनी. चला आता आपण देवाचं दर्शन घेऊन येऊ. आणि हे सर्व तुम्हाला दिसतं ना, हे मंदिर म्हणा किंवा बाजूला असलेल्या त्या राहण्याच्या गुहा वगैरे जागा ह्या पांडवांनी एका रात्रीत कोरलेल्या आहेत. म्हणजे एका रात्रीत त्यांनी हे सर्व केलेलं आहे. आणि तसं तुम्हाला यांनी सांगितलं की ते दिवसाचे इथे राहायचे, येऊन राहायचे, म्हणजे अज्ञातवासात होते ना. आणि ते रात्रीचे ते फक्त फिरायचे. त्यामुळे रात्री त्यांना हे कामं करायला लागायचे आणि मग दिवसभर त्यांना त्या गुहेत जाऊन लपून राहायला लागायचं, कारण कोणाला दिसू नये म्हणून. तुम्हाला अज्ञातवास तर माहित आहे पांडवांचं. इकडे बघा आता तुम्ही ओमला आणि आर्याला बघितलं असेल चंदन उकळताना. तर बघा इथे चंदन उकळायचं आणि मग आपल्या देवाला जाऊन लावायचं. बहीण भाऊ भावाने बहिणीला लाट मारलेली. हे बघा हे बहीण भाऊ. भाऊ आहे ही बहीण आहे. बहिणीला बघा ती लाट मारली. आणि शेवटी भावाच्या पायात काय होते? किडे पडतात. दया कोणला येते? बहिणीला येते. इकडे ओके, ही लात मारताना दाखवले भावाने बहिणीला लात मारली. शेवटी बहीण आहे ही भावाच्या पायातले किडे काढते आणि इकडे एकत्र दाखवली इकडल्या बाजूला. बघा इकडे बघा इकडे. म्हणजे बहिणीला दया आली किडे पडले म्हणून बहीण पायातले किडे काढते. तुम्ही लांबून आले. तुम्हाला बहीण भाऊ एकत्र दिसतात. आणि इकडे वरती बघा दिसतं काय तुम्हाला चक्र? हे सुदर्शन चक्र आहे. चक्र बनवलेलं. हा बघा हा लाल कलरचा गणपती. हा हा ओके. हे बघा आणि गणपतीचा भाऊ गणपती इथं दाखवलेले. कार्तिक स्वामी हे उभे आहेत ते का? हा उभे. हे बघा हे कार्तिक स्वामी. आणि हे बघा हे सर्व देवदेवताच आहेत आणि त्याच्या खाली त्यांची वाहनं आहेत. हे बघा हे त्यांची वाहन आहेत. काय आले का हळद कुंकू व्हायचे भाऊ आले हे तेल पाणी असं वाहून वाहून यांचे झीज झालेले आहेत सर्व या मूर्त्यांच्या. हा झीज झालेले आहे. आणि बघा इकडे
ही बॅक साईड आहे महादेवाच्या मंदिराच्या आणि पूर्ण काळोख आहे बघा. दगडात कोरलंय ना पूर्ण. बॅटरी ही कितपत दिसतंय तुम्हाला, प्रयत्न केला आम्ही. आणि बघा हे बाबाने जो नंदी सांगितला ना आपल्याला, आता त्यांनी आपल्याला माहिती दिली ते हे नंदी देव. हे बघा, हे बघा इकडे सगळे चेक करतात. हे बघा इथून सर्व तुम्ही हात जेवढं टाकाल तेवढं तुम्हाला नाणी भेटायची याच्यातनं त्या नंदी पाठीमागून. म्हणजे त्या काळात 2500 वर्षापूर्वी ना 5000 वर्षापूर्वी. इकडे इथून तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं धन मिळायचं, पण ते त्यांनी तुम्हाला सांगितलं अख्खा एखादं, परत सांगत नाही स्टोरी. पण हे बघा हेच आहे तो नंदी, हाच तो नंदी आहे. आणि बघा नंदी ह्या साईडला आहे, समोरच महादेवांची पिंड पण दिसते नंदीच्या समोर नसे बघा. ह्या नंदीच्या समोर बघा महादेवांची पिंड, हे बघा दिसते ती महादेवाची पिंड इकडे. कुठली मला एक जण लई खवळला माणूस हे का? होता हा ती नंदी मला नसेल त्या त्यांनी मला लई खवळले. म्हणजे तुमच्या 10 गावात पाऊस होतो का? काय मला नाही सांगता येतो. म्हणजे होतो, कमी जास्त होतो. येऊन लावणीचं काहीच नाही पाऊस. म्हणजे का तुम्ही नको त्याला मानायला लागले. हे शनी नाही म्हणजे हे भैरवनाथ आहे का? त्याच्या डोक्यात हे त्रिशूळ येतात. ओके बघा त्रिशूळ. आणि शनीची मूर्ती नसते म्हणले मला, म्हणले बरं का. आता मी कधी शनी पाहिल्याच नाही, मी काय सांगू मलाच म्हणले बरं का. म्हणलं नसते, म्हणले मी डायरेक्ट म्हणले नसते मूर्ती. मग ते मी म्हणले काय असते ते, म्हणले त्याची शिळ असते. बरोबर, म्हणजे हे शनीची मूर्ती नसून ही भैरवनाथाची मूर्ती आहे. तर छान असं मस्तपैकी महादेवांचं दर्शन झालेलं आहे. आणि प्राचीन मंदिर, पांडवकालीन मंदिर, खूप छान. म्हणजे इमॅजिनेशनच्या पलीकडचे असतात अशी मंदिर. आणि बघायला भेटणं म्हणजे भाग्य आहे, खरोखर भाग्य आहे. आणि आम्ही आलो इकडे हुरडा पार्टीसाठी. काल तुम्ही बघितलं आपले 2 व्हिडिओ चालू आहेत आपले ते कंटिन्युटीमध्ये. तर हुरडा पार्टीसाठी येऊन आम्हाला एक छान मंदिर दाखवल्याबद्दल हा बघा हा आपला ओमकार बघा, तो त्याने आम्हाला खूप इन्स्टिट केलं की चला 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 चला. म्हणजे खूप त्याने आम्हाला सांगितलं, इन्सिस्ट केलं की चला चला मंदिराकडे जायचंच आपल्याला. आणि त्याने खूप छान मंदिर दाखवलं. थँक्यू भाई ओमकार. चला आता परत खाली उतरूया. मी खाली उतरलोय, जे एंट्रीलाच आहे बघा. इथे वर एंट्री आहे, म्हणजे वरती मंदिर आहे. जास्त उंच नाही आहे पण ठीकठाक आहे. आणि बघा तिथंच खाली हे छोटंसं मंदिर आहे. हे बघा हे सगळे चालले. आणि या दरवाजाचं वैशिष्ट्य आहे, किती जाडा बारीक कुठलाही माणूस असो या दरवाज्यात जातो म्हणजे जातो. तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो बघा. बघा नाही किती मोठा माणूस जाऊ शकतो. हे बघा हे बघा हे बघा शूटिंग घ्या. टाकली दाद बघा. आता विचार करा तुम्हाला जायचं का जाणार मी ते पाय अडकला माझा तिथे. उलट यायचंय. हे बघा लक्षात घ्या, ह्यांचं काय चुकलंय ते. तुम्ही देवाकडे तोंड करूनच बाहेर या. हा त्याच्यामुळे बरोबर येणार. उलटे आल्या मित्र. हा दिसल्या. आता तुम्हाला एक्झाम्पल बघा दिसलं ना, कोणताही माणूस जाऊ शकतो याच्यातनं. चला ओम कुठे ओम आत. बघा पिंड आहे, महादेवांचीच पिंड आहे. उलट 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 तोंड करून आडवं जायचं. एक पाय बाहेर टाक. एक पाय बॅक. हो इकडे बॅक साइड नाही आहे, बॅक साइड नाही. पाय टाका.
त्या बघा आता ओम कसा आहे तसं करायला अहो पहिला पाय बाहेर काढा ना वहिनी, पहिला पाय बाहेर काढा. बंद कर. अरे 4 तास चालणार इथे. जा ना पटकन. अगे एक पाय बाहेर टाक ना. तिकडेच बघून एक पाय बाहेर टाका. बरोबर. चुकले आता नाही खेचत बरोबर गेलेली आहे. बरोबर गेलेली. जा जा जा. खाली बघा. पाय काढा, पाय बाहेर काढा. जोर लगा के. एक पाय बाहेर काढा तुम्ही अगोदर. एक पाय टाक ना. तुला लहान आहेस का? एक पाय टाक ना. हो हा तुम्ही उभे राहा, तिथून थोडेसे उभे राहा. मी कसा मी असं जातो वर लागते पाठीला. नाही हे बघा असं जावा. बस बस हो काका अयो बरोबर आहे. बरोबर. अयो कुठे मी अटकते वर पाठीला लागते. हे बघा हा आला बरोबर. The next day. साईज अजून छोटी लोळत नाही. टाका बाहेर अगोदर, पाय बाहेर टाका. उजवा पाय, उजवा पाय. हा एकदा सुटलेला त्याला इथं मुक्काम करायला लागला. अहो याच्यापेक्षा आमचं देऊरचं ते बाबर साहेबांना घ्या. अहो त्यांना ती उजवा पाय टाकलेला एकदम आणि अथक प्रयत्नानंतर गेले अर्धा तास आतमध्ये अडकलेली अर्ध्या तासाने ही बाहेर आली. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये. बाबा आता मला वाटतं ह्या वयात दुसरं काय बघायला लागतं काय. म्हणजे तिचा काय इलाज बिलाज अडकली तर आतमध्ये ते म्हणतोय गैरसमज नको. आणि क्रेन पण वर पडून द्या. क्रेन पण वरती येत नाही इथे पायऱ्यांवरती. चला म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आम्हाला, एवढे जाडे होऊ नका, कमी राहा थोडे. नाही असं नाही सांगायचंय. किती जाडा असला तरी माणूस त्याच्या आतमध्ये जाणार आणि तिथून बाहेर येणार, 100% येणार देवाचं दर्शन घेऊन. चला मस्त दर्शन झालंय आणि बराच टाइम झालाय. ऑलमोस्ट 12:30 वाजत आलेत. आता पटपट जाऊया घरी. तिकडे आपला एक वेगळा प्रोग्राम चालू आहे ऑलरेडी. तो तुम्हाला कळेल. ह्या व्हिडिओत नाही कळणार तर पुढच्या व्हिडिओत कळेल. तिथे एक वेगळा प्रोग्राम झाला. देवदर्शन पहिलं, तो प्रोग्राम नंतर. बऱ्याच जणांनी ओळखला पण असेल. रविवार आहे. तर चला डोकेश्वराच्या इकडे आम्ही पांडवकालीन मंदिरामध्ये महादेवांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि हे पांडवकालीन आहे, पांडवांनी बनवलेलं. आणि दर्शन खूप उत्तम झालं आहे आणि सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. म्हणजे आम्ही नाही म्हणत होतो यायला, पण ओमकारने थोडं आम्हाला जबरदस्ती केली आणि खूप छान असं मंदिर दाखवलं. वेळेअभावी मी नाही म्हणतो, म्हणजे देवासाठी नाही, देवासाठी आम्ही एनी टाइम रेडी असतो. पण वेळ नव्हता, पण आलो म्हणजे आमचं सार्थक झालं आल्याचं. आणि तुम्हाला जर हा मंदिराचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही पण या, म्हणजे आपला व्हिडिओ पण बऱ्याच लोकांनी यायचा प्रयत्न करा. नक्कीच या इकडे, कारण खूप छान मंदिर आहे आणि पांडवकालीन आहे. असं आहेच तो पांडवकालीन. आल्यावर तुम्हाला कळेल. तर ठीक आहे मित्रांनो, असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. शंभो हर हर महादेव. महादेव.